सामन्याला होते सुरुवात. सलामीला बॅटर्स गोलंदाजी मार्कवर असेल तो बहुतेक सौरभ आहे. गोलंदाजी मार्कवर आणि सलामीला आहेत फलंदाज. दोन्ही बॅटरची नावं आमच्यापर्यंत आली पाहिजे. कुणाल स्ट्राईकवर येतो, कुणाल नॉन स्ट्राईकला येतो रोहित आणि गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज आहे तो सौरभ. सौरभला आपण नेहमीच अष्टविनायक शिंपुली या संघाकडून खेळताना नेहमीच बघितलंय, परंतु आज आपल्या स्थानिक संघाकडून प्रतिनिधित्व करताना दिसतोय तो सौरभ. 4 षटकांचा सामना सामन्याला आता थोड्याच वेळा सुरुवात होते. कुणाल स्ट्राईक घेताना कुणाल नॉन स्ट्राईकला येतो रोहित. सौरभचा चांगला चेंडू होता, परंतु बॅटची आउटसाइड एज घेऊन चेंडू जातोय. पहिल्या चेंडूवर धावफलक सुरू झालाय तो VD 11 एकता 11 या संघाचा. डावखोऱ्या हाताचा रोहित प्रथमचा स्ट्राईकवर येतोय. बाहेर चेंडू सौरभच्या माध्यमातून येतोय. व्हाईट बॉल घोषित करतोय. आपले पंच आजच्या दिवसात चांगली पंचांच्या माध्यमातून कामगिरी होताना दिसते. पंच मिथिलेश आणि पंच अमित सर यांच्या माध्यमातून सुंदर कार्य आजच्या दिवसातही राहिले. रोहित पायावरचा चेंडू होता, हलगर्द पद्धतीने फटका. एका धावेने धावफलक पुढे पुढे जाताना दिसतोय. शांत मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये होणारी ही लढत, संविधान चषकची ही स्पर्धा आणि चांगला हळूवार पद्धतीचा चेंडू होता. डीप स्क्वेअर पॉइंट लेग मध्ये उभा आहे खेळाडू संदीप. एक सुंदर अशी किट आहे विपुल दोशी 11 या संघाची. सौरभचा चांगला चेंडू रिव्ह्यू घ्यायचा तर घे. या संघाचा हा निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टी रक्षकाला काही चेंडू कळाला नाही आणि चेंडू सरळ निघून गेला. चेंडू वाईड कुठेतरी आता पुनरागमन करावं लागणार आहे सौरभ याला. सौरभची चांगली वेगवान अशी गोलंदाजी आहे. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता सौरभमध्ये. तेच कला कौशल्य दाखवताना सौरभ बघा चांगला फटका, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेजवळ आपल्याला खेळाडू मार्फत बघायला मिळत आहे. पहिले षटक मार्गस्थ असताना धावसंख्या तब्बल पोहोचली आहे 10 धावा. 2 डबल डिजिट मध्ये 10 धावा झाल्या. बिनबाद 10 धावा. कुणाल आणि रोहित अशी जोडी खेळपट्टीवर आपल्याला बघायला मिळते. शेवटचा चेंडू सौरभ याचा 1 टू गो. फटका चेंडू हातातून सुटलाय आणि चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार. चौकार.
4 धावा शेवटच्या चेंडूवर आल्या आहेत आणि बाहेरून कुठे आवाज नका देऊ, बाहेरून कुठे आवाज नाही द्यायचे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बाहेर जर आवाज आला सोहम गोलंदाजी मार्कून ठरलाय बीडी 11 या संघासाठी. परंतु बघूया या षटकामध्ये कुणाला माहिती आहे कसा टाकतो ऑफर. रवी धावर आणि मस्के साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचकावर उपस्थित राहायचं आहे, त्यांनी स्टेजवर येऊन बसायचं आहे. रवी धावर आणि मस्के साहेब विनंती आहे. अक्षय जगताप यांचे हार्दिक असे स्वागत आहे. त्यांनाही मी विनंती करेल की त्यांनी मंचावर बसून स्पर्धेचा या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. अक्षय जगताप एक युवा नेतृत्व आहे. त्यांनीही आयोजकांची विनंती आहे की त्यांनी मंचकावर त्यांनी बसून स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. रिव्यू घे बाउंड्री सोडलीच नाही तुला तुझे पैसे पोचतील. एक बाउंड्री सोडली नाही तुझे पैसे तुला पोचतील. कधी बॉल नाही फिरत जिंकतो एवढा लांब. कुणाला एक बनव. कुठे गेलेला चिंपोलीला जिंकलात कुठली टीम. सायकल मिळाली.
झाल्या. शाबाश कुणाल. बॉल बॉल बोलूया आपण आता सामन्याकडे. अजून एकही गडी बाद झाला नाहीये. बिनबाद 30 धावा झाल्या. बिनबाद 30 धावा. एकता 11 या संघाच्या चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. ऋषिकेश लाड साहेबांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे संविधान चषक 2025 या भव्य दिव्याच्या अंतरांबॉक्स क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. त्यांचे आम्ही आयोजकांतर्फे हार्दिक हार्दिकाचे आभार व्यक्त करतो आणि स्पर्धेला आपली अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्की साहेबांचं आम्ही स्वागत करतो आणि स्पर्धेचा आनंद घेण्याची साहेबांना विनंती करतो. चालू असलेला सामना एकता 11 आणि व्हीडी 11 म्हणजे विपुल दोषी 11 या दोन उभय संघामध्ये होणारा हा सामना आहे. पहिली फलंदाजी करताना तब्बल 30 धावा झाल्या. बिनबाद 30 धावा. कुणाल आणि रोहित या दोन खेळाडूंची नक्की चांगली फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. मार्कवर गोलंदाजीसाठी आलाय तो रोहन नारकर, विभागातील एक नावाजलेला खेळाडू. सचिन भाऊ शिंदे फटका. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 घेऊन बघूया कोण येतोय. स्वतः कॅप्टन संदीप. परंतु नक्कीच एखादी विकेट येणं गरजेचं आहे कारण की बिनबाद 36 धावा नाबाद बहुतेक आजच्या या स्पर्धेतील एक मोठी भागीदारी आहे जी या दोन खेळाडूंच्या माध्यमातून रचली गेली. कुणाल आणि रोहित. परंतु हा चेंडू बघा काहीसा कळला नव्हता आणि पहिला गडी बाद झालाय. परंतु महत्वाची भागीदारी करून पहिला गडी बाद झालाय रोहितच्या रूपामध्ये. एकता 11 या संघासाठी लागणारा पहिला फटका. रोहितची जागा घेण्यासाठी येतोय नवीन बॅटर सोमेश. सुमेश बोललाच नाही तू का जे लोक नेहमी खेळतात ना काय खेळत ना. सुमेश गुड बॅटिंग यार. किती वजन आहे रे. पोटाचं पण वजन ठेवते. कुठे पोट आहे. संदीपचा पुढील चेंडू अतिशय सुंदर बघायला. 38 धावा 38 रन्स स्कोर कार्डवर आहे आणि सलग दुसरा चेंडू वाईट संदीप याच्या मार्फत बघायला मिळतो. धावा कुठेतरी जास्त झाल्या आहेत परंतु आता धावावर अंकुश ठेवणं गरजेची नितांत गरज आहे. विपुल दोषी या संघाला. विपुल दोषी 11 व्हीडी 11 म्हणून प्रसिद्ध आहे हा संघ. चांगला हेलिकॉप्टर शॉट चांगला खोदून काढला होता.
युट्यूबच्या बाजूला जे खेळाडू आहे थोडासा बाजूला जायचं कारण की आपला आवाज युट्यूब मध्ये येतोय, थोडा टेक्निक प्रॉब्लेम होतोय. शेवटच्या 3 चेंडूचा अजूनही पहिल्या डावातील खेळ येणं बाकी आहे आणि सुंदर असा डेलिकेट फटका, परंतु सुंदर तेवढं ते क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. चांगलं टायमिंग केलं होतं सुमेश यांनी. इनिंग ब्रेक मध्ये शेवटचे 2 संघ वक्रतुंड आणि डॉक्टर खाडे 11 या दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होणार आहे आणि दुसऱ्या गड्याच्या रनच्या मोबदल्यात एक गडी बाद झालाय. रन झाले 1-2 आहे. 42 धावा आहे. एकंदरीत 42 धावा झालाय. 4था षटक मार्गस्थ असताना अजून शेवटचा चेंडू येणं बाकी. मी नक्कीच विनंती करेल सौरभ भंडारे या खेळाडूने शिंपोली प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मालिकावीराची बायसिकल जिंकली आहे. नक्की तो इथे असेल तर मी विनंती करेल की आपली बायसिकल घेऊन त्यांना विनंती आहे संविधान चषक या स्पर्धेदरम्यान त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर उपस्थित राहायचं आहे. शिंपोली प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा आजच्या दिवशी 2 दिवस खेळवली गेली होती. त्या स्पर्धेमध्ये आपल्याच विभागातील खेळाडू आहे. नक्कीच त्याला मालिकावीराची बायसिकल मिळाली आहे. शेवटचा चेंडू आणि बघा अजून एक गडी बाद झालाय. सुमेशच्या रूपामध्ये धावसंख्या झाली आहे 4 षटकांच्या अखेरीस तब्बल 42 धावा, 43 धावांचा टार्गेट ठेवलाय. सौरभ भंडारे यांचा सत्कार आकाशदादा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नक्कीच आजचा दिवस त्यांनी गाजवलाय. मालिकावीराची बायसिकल शिंपोली प्रीमियर लीग गावदेवी या ग्राउंडवर त्यांना मिळाली आहे. नक्कीच त्यांचा विभागातील एक नावाजलेला खेळाडू आणि विभागातील एक रत्न आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्या विभागाचं नाव नेहमीच प्रसिद्ध होतं असे हे आकाश भंडारे, सौरभ भंडारे संविधान चषक यांच्या माध्यमातून नक्की त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. चला वक्रतुंड आणि डॉक्टर खाडे 11 आले असेल तर टॉस करायचा आहे. मी विनंती करेन डॉक्टर खाडे 11 आणि वक्रतुंड मी सचिनभाई शिंदे यांना विनंती करतो की टॉस करायचा आहे. शिंदे दोघांना विनंती करेल की मान्यवरांच्या हातात आपण टॉस करतोय. चला डॉक्टर खाडे आणि वक्रतुंड यायचंय, टॉस साठी यायचंय. चला आणि सचिनदादा शिंदे आणि अक्षय जगताप यांच्या माध्यमातून मी विनंती करतो सर्व खेळाडूंनी बाजूला व्हायचं. कॅमेरा समोर जेवढे उभे बाजूला व्हा, सर्व बाजूला. लाईव्हचा कॅमेरा आहे तिथे बाजूला व्हा. नाणेफेकीचा कौल सचिनदादा शिंदे यांच्या माध्यमातून होतोय. हेड्स असा कॉल केलाय आणि वक्रतुंड 11 या संघाने टॉस जिंकलाय. काय आपला डिसिजन असेल?
नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय त्यांनी यांना डॉक्टर खाडे या संघाला. आणि आपण आता तरी विनंती करतो की तुम्हाला या स्पर्धेबद्दल 2 शब्द सांगायचे असेल वक्रतोंडा बॉईज तर काय सांगशाल आयोजनाबद्दल? बॉईज बद्दल हे बोलतोय की आम्ही एकदम खूप चांगला खेळू आणि ट्रॉफी नक्की शुभेच्छा. तुमचा कोविड असाच राहू द्या. मी डॉक्टर खाडे यांना विनंती करतो की नक्की तुम्ही सांगा तुमच्या संघाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल. धावत जिंकले आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे. स्पर्धा चांगली चालू शुभेच्छा असेल तुम्हालाही आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचंय. फोटो काढून घ्यायचंय. मी विनंती करेन वक्रतुंड कॅप्टन एक फोटो मान्यवरांसोबत फोटो काढून घ्यायचंय. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा आहे. आता सामन्याला होते सुरुवात. जिंकण्यासाठी 43 धावांचं आव्हान. 43 ना पहिल्या षटकात घेऊन येतोय तो गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल रोहित. त्या रोहितच्या बॅटमधून सुंदर अशा धावा आल्या. रोहित आता गोलंदाजीसाठी पहिल्या चेंडूवर सोमच्या बॅटमधून आलाय सनसनीत असा. चांगला फटका बघायला मिळाला या रोहनच्या बॅटमधून. यासाठी ओळखला जातो रोहन. चांगले फटके चांगले शॉट्स त्याच्या बॅटमधून येताना नेहमी दिसतात. परंतु आता दडपणाखाली आपल्याला जाणवतोय रोहित. रोहितने पहिल्या डावात चांगली फटकेबाजी केली होती. आता गोलंदाजीच्या रूपामध्ये बघूया कशा प्रकारे चेंडू होता. जर नशिबाची साथ लाभली असती तर चौकार आला असता. परंतु पडद्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. म्हणजे फक्त आणि फक्त या चेंडूवर मिळतील No+1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्यात भर होताना 2 धावसंख्या पुढे जाताना दिसते. 11 धावा तब्बल जाऊन पोचली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. मोठी धावसंख्येचा जेव्हा तुम्ही पाठलाग करता तेव्हा नक्कीच पहिल्या षटकात जर मोठी धावसंख्या झाली अतिशय सुंदर अशा रोहनच्या बॅटमध्ये
गोलंदाजी मार्कवर आता साहिल की जी भागीदारी आता होताना दिसते ती भागीदारी कुठेतरी आता तोट्यात साठी गोलंदाजासाठी आमंत्रित केलं जाते ते साहिल याला नक्की साहिलला काहीतरी करावं लागेल कारण की धावसंख्येचा ग्राफ अतिशय वेगाने वर जाताना दिसतोय 43 धावा पाहिजे असताना तब्बल 16 धावावर जाऊन पोहोचलाय संघ. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मान्यवरांची मांदी यावी नक्कीच मंचकावर उपस्थित बघायला मिळते. फटका चेंडू 3 चौकार रोहन बिनबाद स्वतः ब्लॉक करून घेतला बघूया पूर्व कशा प्रकारे करतो परंतु त्याला मी आल्या त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आल्यात. चांगला फटका आता पंचांनी कसला नो दिलाय तो थ्रोचा नो दिलाय. ओके आणि रिव्ह्यू घेतलाय तो गोलंदाजी टीमने अंपायरच्या नोच्या अगेन्स्ट रिव्ह्यूचा डिसिजन आलाय. बघा थ्रो आहे की नाही. स्कोर झालाय 28 झालाय. 28 यात नो असेल तर बघूया. आता हा नो आणि वाईट पकडून
आणि बॅटिंग वाल्यांचं आहे. ओके 29 धावा झाल्या 29. शेवटचा चेंडू बाकी अजून 1 to go आहे. चांगला फटका पण तो कुठेतरी एका बाजूला आणि डायरेक्ट हिट होता. ओके थर्ड अंपायर डिसिजन आलाय. रनआउटच्या साठी डिसिजन बघायचंय. बारा बॉल 13 धावा जिंकण्यासाठी समीकरण 12 चेंडू 13 धावा जिंकण्यासाठी पाहिजे त्या विपुल दोषी 11 या संघाला. नक्कीच काहीतरी चांगली गोलंदाजी कामगिरी करावी लागणार आहे आता. आणि सुंदर चेंडू पैसा कळला नव्हता सोहम याला, परंतु चांगली फलंदाजी रोहन नारकर मानावं लागेल. 43 धावांचा पाठलाग करताना जशी फलंदाजी हवी आहे त्याच प्रकारे फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी रोहन याने. आणि त्याला चांगली साथ सोहम याची लाभली. अभेद पार्टनरशिप भागीदारी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आहे तो गोलंदाज दीपक. आणि बघा चांगला फटका सोहमच्या बॅट मधून सर्व चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये निघून गेलाय. 4 धावा मिळते. चौकार आलाय. त्याच्या शनी हा चौकार येताना दिसतोय. आता तरी सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स झालाय ना की एकही गडी बाद झाला नाही. ही जमेची बाजू आहे VD 11 या संघासाठी. कारण काहीसं आता विचार करण्याला भाग पाडलाय एकता 11च्या कॅप्टनला.
दीपक यांचा. नक्कीच कुठेतरी असं वाटतंय दीपक काहीतरी उशिरा आलाय गोलंदाजीला, कारण की दीपकच्या गोलंदाजीमध्ये जास्त वेग आहे. कुठेतरी वेगाला उत्तर प्रति वेगाने देण्याचं काम रोहन नारकर करतोय. बघूया रोहन उर्वरित चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय, परंतु आतापर्यंत भरली त्याची फलंदाजी. 4 ते 5 चौकार त्याच्या बॅटमधून आले. चांगला फटका रोहनच्या बॅटमधून. नक्कीच आपल्या संघासाठी चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडू करताना आपल्याला बघायला मिळतात आहे. नक्कीच या सामन्यामध्ये जर नॉट आउट पार्टनरशिप या दोघांनी केली तर नक्कीच या स्पर्धेतील ही सर्वोच्च मोठी भागीदारी आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण की या सामन्यामध्ये अगोदरच्या सामन्यामध्ये 36 धावांची भागीदारी करण्यात आली होती, परंतु ही अवैध भागीदारी जर आपल्याला बघायला मिळाली नक्कीच एक चांगला रेकॉर्ड या स्पर्धेदरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे. बघूया सोम आणि रोहन. चांगला फटका सोमच्या बॅटमधून. नक्की सोमही आपल्या रंगामध्ये आलाय. रोहनची फलंदाजी बघून त्यालाही मोठे फटके मारावेसे वाटतात आणि ते फटके त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला दिसतात आहे. त्याच्याही बॅटमधून एका दुसरा चौकार आपल्याला बघायला मिळालाय, परंतु आता दडपणाखाली आलाय तो संघ म्हणजे एकता 11 हा संघ. चांगली फलंदाजी झाली होती, तब्बल 42 धावा त्यांनीही कुठून काढल्या होत्या, परंतु कुठेतरी गोलंदाजामधून तो कुठेतरी डिफेंड करणं गरजेचं होतं. परंतु दीपक यांचा अतिशय सुंदर असं षटक. चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून आली. आता धावसंख्या फक्त आणि फक्त 6 बॉल 5 जिंकण्यासाठी पाहिजे, परंतु अंडरआर्म बॉक्स खेळ. रेश्मा निवळे मॅडमचे हार्दिक असे स्वागत आम्ही करतो. स्पर्धेदरम्यान त्यांचंही संविधान चषक 2025 मनोजदादा सोनावणे, आकाशदादा बेडेकर, अजिंक्यदादा सानप, चिरागदादा ठाकूर, सचिनभाई शिंदे यांच्या माध्यमातून संविधान चषक 2025चे हे 5वं वर्ष आहे. आणि मान्यवर म्हणून आपल्या रेश्मा निवळे मॅडम व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक असे आम्ही स्वागत करतो या स्पर्धेदरम्यान. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्याबद्दल मॅडम आम्ही तुमचे हार्दिक असे आभार व्यक्त करतो. चालू असलेला हा सामना एकता 11 आणि विपुल दोशी. थोड्याच वेळात बीना दोशी मॅडम आणि जितूबाई यांचेही स्वागत होणार आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्याही थोड्याच वेळात स्वागत करू. चालू असलेला सामना 6 बॉल 5 असं समीकरण आहे. रोहन नारकर मॅन ऑफ स्ट्राईक, मॅन इन फॉर्म, परंतु कुठेतरी अतिशय सुंदर असा लेफ्ट केलाय आणि चेंडू वाईट घोषित करताय पंच. धावसंख्या आता फक्त आणि फक्त 6 बॉल 4. आणि बीना दोशी मॅडमचं स्वागत आहे त्यांचं या स्पर्धेदरम्यान. हार्दिकाचं स्वागत आहे संविधान चषक 2025च्या माध्यमातून. अतिशय सुंदर असा सामना चालू आहे. मी आयोजकांच्या तर्फे मनोजदादा सोनावणे, आकाशदादा बेडेकर यांच्या सर्व सहकार्यांच्या वतीने संविधान चषक या स्पर्धेमध्ये मी त्यांचे हार्दिक असे स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा मनोजदादा सोनावणे व त्यांच्या सहकार्याच्या मार्फत नेहमीच आयोजित केली जाते. स्पर्धेचं हे 5वं वर्ष, सलग 5व्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन. आणि हा नो चेंडू घोषित केलाय, 9+1 अशा 2 धावा. आणि आता कुठेतरी विजयश्री प्राप्त करताना दिसतोय. विजय समीप आलाय आणि फक्त 1 रन पाहिजे. आणि जर हा विदाऊट लॉस रन चेस केला तर नक्कीच एक चांगला रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये म्हटला जाईल, कारण की अजून कोणत्याच संघाने विदाऊट लॉस रन चेस केले नाही आणि मोठी धावसंख्या चेस करताना दिसतोय आपल्याला हा संघ. अतिशय सुंदर भागीदारी रोहन आणि सोम या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. आणि बघा चांगला फटका नो, त्यावर एक अजून धाव आली आणि विजयश्री प्राप्त केला आहे तो विपुल दोशी अँड 11 या संघाने. हार्ड लक
एकता 11 हा संघ आणि अभिनंदन. मी पुढच्या फेरीत प्रवेश केल्याबद्दल वीड 11 या संघाचे अभिनंदन व्यक्त करतो आणि आलेल्या मान्यवरांचे आम्ही हार्दिक असे मनाच्या अंतर्गतापासून स्वागत करतो. संविधान चषक 2025च्या या भव्य दिव्य अशा क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. मी आलेल्या सर्व मान्यवरांना नक्कीच विनंती करेन की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय आणि स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. याची मनसोक्त आनंद घेऊन द्यायचा आहे. नक्कीच एक मोठी स्पर्धा म्हणून दादा सोनावणे व त्यांच्या सहकार्यामार्फत नेहमीच आयोजित केली जाते. मी यापुढील सामना असेल तो वक्रतुंड आणि डॉक्टर खाडे 11 या दोन संघांमध्ये होणारा आजच्या ही साखळी फेरीतील ही शेवटची लढत असणार.